पुणे स्वारगेट या ठिकाणी झालेला जो बलात्कार आहे, गेल्या 4 दिवसापूर्वी झालेला बलात्कार, यातून आपल्याला काय मिळालेला आहे आणि हा जो नराधम आहे दत्तात्रय गाडे नावाचा नराधम हा कसा सापडला याचा संपूर्ण एक ए टू झेड स्टोरी जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मी निलेश नंदावरे आपल्या समोर सांगतो आहे की जे पहिला दिवस आहे मंगळवारची रात्र म्हणजे सकाळी 5:30 वाजता एक तरुणी हे स्वारगेटच्या बसस्थानकावर बसले असताना तिला ताई म्हणून विनंती करून त्या व्यक्तीला फलटणला जायचं होतं। फलटणला जात असताना आणि तिला सांगत असताना त्याने तिला विनवणी केली की ताई, ही जी बस आहे फलटणला जाण्याची बस ही यावेळी म्हणजे आज ही या साईडला लागलेली नाही तर दुसऱ्या बाजूला लागलेली आहे आणि त्यानुसार त्या स्त्रीला याने सांगण्याचा प्रयत्न केला। त्याचं नाव होतं दत्तात्रय गाडे। दत्तात्रय गाडे हा नावाचा इसम गुणाड गावचा जो तालुका शिरूर पुणे जिल्ह्यातील आहे। या इसमाने त्या स्त्रीला सांगितलं की ती बस जी आहे ती बसकडे आपण जाऊ। मग ती बसकडे ती व्यक्ती दोनदा सांगितल्यानंतरही ती ऐकली नाही, तिसऱ्यांदा सांगण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर ही व्यक्ती त्याच्यावर लक्ष देऊन आणि तिच्यावर विश्वास ठेवून, ती एक ताई म्हणून विश्वास जर ठेवला असेल तर ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या म्हणजे दत्तात्रय गाडेच्या मागे गेली आणि ती बसमध्ये एंट्री केली। बसमध्ये प्रवास केल्यानंतर हिने त्या बसमध्ये कोणीही नव्हतं, लाईट बंद होते, त्यावेळेला अतिप्रसंग केला। दोनदा अतिप्रसंग केल्यानंतर हा दत्तात्रय गाडे त्या बसमधून खाली उतरल्यानंतर दत्तात्रय गाडे रस्त्याने पळायला निघाला तेव्हा ती तरुणी सुद्धा खाली आली आणि एका इस्माला सांगितल्यानंतर त्याने माझ्यासोबत वाईट केलं, अतिप्रसंग केला असं सांगितलं। मग तेव्हा त्या इस्माने त्या मुलीला सांगितलं की हे वाईट लोक असतातच, आपण कशाला त्यांच्या नादी लागायचं। यानंतर ही मुलगी समोर गेल्यानंतर ती फलटणला जायला निघाल्यानंतर तिने आपल्या जो मित्र आहे त्या मित्राला हा झालेला प्रकार जो आहे हा प्रकार संपूर्ण सांगितला। त्यानंतर त्या मित्राने तिला सांगितलं की पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला सांगितलं, कंप्लेंट करायला सांगितली। त्यानंतर या मुलीने रिपोर्ट दिल्यानंतर समोर काय झालं तर रिपोर्ट दिल्यानंतर हा जो काळ आहे तो काळ पूर्ण दिवसभर हा फक्त पोलिसांनाच माहित होता। त्यानंतर हा थरार हळूहळू वाढत गेला। दत्तात्रय गाडे नेमका कोण आहे हे सर्व पोलिसांना आणि इतर जे न्यूज चॅनल आहे या सर्वांना माहीत झालं आणि दत्तात्रय गाडे नावाचा इसम आणि त्याचं जे फुटेज आहे सीसीटीव्ही फुटेज आहे त्या माध्यमावरती मंगळवारला या सर्व गोष्टी घडल्या। त्यानंतर समोरचा जो दिवस होता त्यात हा दत्तात्रय गाडे मिळत नव्हता, कुठेही पोलिसांना सापडत नव्हता। त्यानंतर त्यातले पालकमंत्री, इतर जे काही ठाकरे गट यांनी सर्वांनी प्रेशर आणल्यानंतर पुन्हा पोलिसांवरचा प्रेशर हा वाढत गेला। त्यानंतर काय करायचं, पोलिसांना नाकी नऊ आलेलं होतं आणि पोलिसांनी त्याच वेळेला 13 पथकं ही संपूर्ण जिकडे तिकडे त्याच्या गावापासून गुणाड गावापासून तर 10 किलोमीटरच्या आतमध्ये हा पसरलेला असाल किंवा गेलेला असेल याचा विचार करून ते संपूर्ण जिकडे तिकडे अस्ताव्यस्त फिरत होते। 350 ते 150 पोलिसांचा ताफा त्या दत्तात्रय गाडेच्या मागे लागलेला होता आणि दत्तात्रय गाडेच्या जो काही त्याच्या कुरगुड्या होत्या त्या पोलीस स्टेशन मधनं म्हणजे शिरूर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या गुन्ह्या जे काही नोंदी झालेल्या होत्या या गुन्ह्या नोंदीची सुद्धा त्या ठिकाणी माहिती मिळाली। त्यानंतर तो जो दिवस आहे तो दिवस पण त्या ठिकाणी गेलेला होता, परंतु दत्तात्रय गाडे काही मिळत नव्हता। परंतु 27 तारखेची मध्यरात्र, 27 तारखेमध्ये हा जो दत्तात्रय गाडे आहे हा गावाकडे गेल्यानंतर गावामध्ये जे कीर्तन चालू होतं त्या कीर्तनामध्येही गेला। 10 वाजता सकाळी पोहोचला, हे लोकांनाही दिसलेला होता, लोकांनाही माहित होता हा गावात आला। गावातल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं आणि नंतर याला माहित झालं की आपलं पेपरला बातमी आलेली आहे, आपण न्यूज चॅनलवरती आपला चेहरा दिसतो आहे म्हणजे आपण गुन्हेगार आहोत। पण यानंतर याने शेतामध्ये पळ काढल्यानंतर याला समजलं की आता आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही। दत्तात्रय गाडे इकडे तिकडे पडू लागला, त्याला दुसरा काही पर्याय नव्हता। त्यावेळेला त्याने स्वतः त्या शेतामध्ये राहण्याचा प्रयत्न केला, परंतु भूक आणि तहानचा त्याच्याकडे पर्याय नव्हता। मग एक मध्यरात्री म्हणजे त्या दिवशीच्या मध्यरात्री 27च्या मध्यरात्री तो पाणी प्यायला आला। पाणी प्यायला आल्यानंतर आपल्या रिलेटिव्हकडे पाणी मागितलं, जेवण मागितलं, कारण त्याला भूक पण लागली होती, परंतु रिलेटिव्हने त्याला जेवण दिलेलं नाही आणि पाण्याची बाटली घेऊन तो पडून निघाला। त्यानंतर दत्तात्रय गाडे पुन्हा शेतामध्ये गेला आणि संपूर्ण गुणाड गावाच्या भोवताल असणारा जे काही उसाचा मळा होता त्या उसाच्या मळ्यामध्ये 10 किलोमीटरच्या आतमध्ये उसाच्या मळ्यामध्ये तो कुठेतरी लपून बसलेला होता। श्वान पथक सुद्धा पोलिसांसोबत होते, 150चा ताफा होता। सर्वत्र जिकडे तिकडे गावातील लोकांच्या मदतीनं या दत्तात्रय गाडीला शोध मोहीम सुरू होती, पण दत्तात्रय गाडे काही मिळेना। परंतु श्वान पथकाच्या माध्यमातून एका उसाच्या शेतामध्ये त्याचा त्याने बदललेला शर्ट मात्र त्या ठिकाणी दिसला। त्याने सांगितलं, जे काही त्याचा जो नातेवाईक होता त्या नातेवाईकाकडे जेव्हा जेवायला आला होता तेव्हा सांगितलं
की माझ्या हातून पाप घडलेला आहे, माझ्या हातून मी पापी आहे, मी दोषी आहे, परंतु मला स्वतःला पोलिसांकडे सरेंडर करायचं आहे, माझ्या हातून चूक झाली असा तो विनवण्या करत होता आणि त्या ठिकाणून तो पुन्हा पळ काढून निघाला. परंतु त्या ठिकाणी श्वान पथकाच्या माध्यमातून त्याचा शर्ट निघाला आणि शर्ट जेव्हा मिळाला, त्याला शर्ट मिळाल्यानंतर हा झोपलेल्या अवस्थेत कुठेतरी मिळाला, त्या शेताच्या शेतामध्ये तो मिळाला आणि अशा पटकेनं अशा याने त्याला अटक करण्यात आली आणि जे शिक्षक जे काही पोलीस आहेत त्या पोलिसावरचं प्रेशर जे आहे ते कमी झालं. परंतु ज्या वेळेला हा दत्तात्रय गाडे त्या ठिकाणी मिळाला, गावात गेला, त्यावेळेला त्याने आतापर्यंत 3दा त्याने सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे, मरण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये पहिल्यांदा त्याने जेव्हा घरी होता, घरी सुद्धा त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दोरी तुटल्यामुळे तो त्या ठिकाणी वाचला. नंतर दुसऱ्यांदा त्याने जे कीटकनाशक आहे, कीटकनाशक सुद्धा खाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याही ठिकाणी तो घरची लोक आल्यामुळे त्या ठिकाणी वाचला. आणि तिसऱ्यांदाही त्याने सुसाईड करण्याचा जेव्हा प्रयत्न केला त्यावेळेला सुद्धा गावातली माणसं आल्यामुळे त्या ठिकाणी वाचला. अशा पद्धतीनं या दत्तात्रय गाडे नराधमाला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या माध्यमातून समोरचा जो काही तपास आहे ते पोलीस तपास करत आहे. परंतु यानंतरही ज्या वेळेला याला अटक करण्यात आली, जेव्हा काल त्याला म्हणजे आज त्याला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं, जेव्हा तो मुलीकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या नराधमावरती जे काही स्वतः जे काही केलेलं पाप आहे ते धुण्याचा प्रयत्न, वाचवण्याचा प्रयत्न नराधमा करत आहे. स्वतः ढसाढसा रडला पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर सांगताय की माझ्या हाताने चुकी झाली, मी कोणताही अतिप्रसंग केलेला नाही आणि मी संमतीने या सर्व गोष्टी केल्यात असा तो बोलायला लागला. परंतु त्याने संमतीने किंवा अतिप्रसंग केलेला नाही, तो पसार होण्याचा काय प्रश्न आहे हा सुद्धा महत्वाचा विषय असणार आहे. यानंतर पोलीस कोठडी आणि बाकी इतर ज्या गोष्टी असणार आहेत ते पोलीस प्रशासन आणि पोलीस जी कोठडी आहे त्या दत्तात्रय गाडेला मिळालेल्या आहेत. अशाच पद्धतीनं पोलीस दत्तात्रय गाडेंनी याच्या पूर्वी सुद्धा किती काम केले असेल, किती कांड केले असेल याच्याबद्दल अजून पोलीस जे आहेत ते साशंक आहेत आणि याबद्दल ही संपूर्ण माहिती काढण्याचं काम हे पुणे पोलीस करत आहे. हा संपूर्ण प्रकार जो आहे हा 70 तासांचा थरारक प्रकार या A to Z स्टोरीच्या माध्यमातून स्नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर व्यक्त केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि या थरारकाबद्दल महाराष्ट्र खरंच सुरक्षित आहे का, याच्या मागची कारणं काय, आपल्याला कायद्यात बदल करावा लागणार आहे का, कायदे बरोबर आहेत का, याची मागची कारणं काय, तुमचं मत काय हे नक्की या कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.